समीक्षा, काय रे, असा एकटाच का बसलायस? म्हणजे रुसलायस तर माझ्यावर नाराज आहेस का? हो. यश, मी तिकडून येताना तुझ्यासाठी काय घेऊन येऊ रे? अरे बोल ना काहीतरी, नाहीतर मी इथून जाईन. हा, मला काहीच नकोय. पण पण काय यश? समीक्षा, माझे कोणीच फ्रेंड्स नाही. मी आहे ना. तू जातेस ना? परत येणारच ना? वाट बघशील ना? तुला काही बोलायचंय का? खूप काही. मी आल्यावर बोलशील? तू शिकायला बाहेर गावी गेलीस. मी इथे शिक्षणाच्या नावावर उनाडक्या केल्या. घर तर सोडलंच, पण तुझी वाट पाहत असताना नव्या मित्रांच्या फंद्यात पडलो. तू परत आलीस तेव्हा माझी खूप वाट पाहिली असशील, पण कुठल्या तोंडाने येऊन तुला म्हणू समीक्षा, आय लव्ह यू? माझ्याशी लग्न करशील? सगळंच अधुरं अधुरं राहिलंय असं वाटतंय ग. मॅडम, मिसेस कारखानीस आणि भालचंद्र कारखानीस यांचे कॉल रेकॉर्ड्स बघून मला तरी असंच वाटतंय की मिसेस कारखानीस खरं बोलतायत. ह्याचा अर्थ असा झाला राणे की कारखानीसांनी स्वतःच्या गाडीचे ब्रेक फेल केले आणि अपघात घडवून आणला. हा, नॉनसेन्स. इन्स्पेक्टर राणे. येस मॅडम. ह्या कॉल डिटेल्स मधली अननोन नंबरची माहिती मिळाली? हो मॅडम, हे नंबर तर वेगवेगळे आहेत, पण यावरून कॉल करणारी व्यक्ती एकच आहे. कोण आहे ती व्यक्ती? मॅडम, कोणीतरी SP पवार आहेत. SP पवार. राणे, ह्या व्यक्तीला शोधून काढा. येस मॅडम. आणि त्या मुलांचं काय? मॅडम, त्या मुलांच्या घरी जाऊन चौकशी केली, पण आपल्याला हवी तशी माहिती हाती नाही लागली. मॅडम, कारखानीसांचे अंत्यसंस्कार झाले. व्हॉट? हो. माझ्या परवानगीशिवाय डेड बॉडी दिलीच कशी कुणाला? कमिशनर साहेबांच्या परवानगीने मिसेस कारखानीसांनी काल रात्रीच मिस्टर कारखानीसांची डेड बॉडी ताब्यात घेतली आणि त्यांचे अंत्यसंस्कार केले.
मालकीन साहेब, मालकीन साहेब, आपलं साहेब गेलं हो. आपलं साहेब गेलं मालकीन साहेब. ओ सगळं संपलं. मालकीन साहेब, लाख लाख दिलाचा माणूस हरपला हो मालकीन साहेब. मालकीन साहेब, आता हे साम्राज्य कोण सांभाळणार हो मालकीन साहेब? कोण सांभाळणार? सगळं संपलं मालकीन साहेब. सगळं 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 संपलं. हा बोला शिंदे. हा अच्छा, ओके ओके, थँक्यू सो मच. मॅडम, SP पवार दुसरं तिसरं कोणी नसून कारखानीसांचे PA सुधाकर पांडुरंग पवार आहे. संपलं कसलं? म्या संपवलं मालकीन साहेब. का माहितीये? कारण तुमची जागा घ्यायला आता नव्या मालकीन साहेब आल्यात ना. नाही मालकीन साहेब, तुम्ही मला आदर दिलात, खूप दिलात, पण त्यांनी मला पैका दिलाय, पैका. म्या फक्त त्यांच्या सांगण्यावरनं एक छोटस काम केलं. साहेबांच्या गाडीचे ब्रेकच फेल केले. मग काय, वेळेत ब्रेक लागले नसल, गाडी फूस, साहेब ढगाडूस. चला बाबा, आता आलोय तर मेलेल्या माणसाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून 2 मिनिटं शांत उभं राहूया. मालकीन साहेब, काही चुकलं असेल तर क्षमा करा. येतो. कोणाच्या सांगण्याहून केलेस? बोल भाड्या, कोणाच्या सांगण्याहून केलेस? थांबा मॅडम, हा असा नाही बोलायचा. याच्या तर आता गांडीतच बाबू टाकतो. थांबा सर, थांबा मॅडम, सांगतो. कारखानीसांचा PA सुधाकरच बोलला, कारखानीसांच्या गाडीचे ब्रेक लूज करायचे आहेत. मग केलेस वय? हे अख्ख्या काय? शालिनीला पाहिलंस का? पायल पण नाही दिसत आहे खोलीत. नाही. काय? अरे सकाळपासून मीनाक्षी पण दिसत नाहीये. त्या नाही दिसणार आहेत आता कधीच. काय? मुक्ती मिळाली त्यांना. हे यश, ही काय येडी आहे खरे? अशी काय बडबडती? समीक्षा, काय बोलतेस तू? आज पहाटेच त्यांचे अंत्यसंस्कार झालेत यश. म्हणजे त्या दिवशी तुझा कॉल यायच्या आधी त्या रात्री त्या बाईचा कॉल आला होता. हे बघ, उद्या तुला यावंच लागेल. उद्याचा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे. हो माहिती आहे मला, उद्याचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे, पण तो पोस्टपोन पण होऊ शकतो ना. आणि या वर्षातले सगळे निधी पोचलेत आपले. नाही भालचंद्र, माझी शपथ आहे तुला यावंच लागेल. बरं ठीक आहे, पोचतो मी उद्या.
बघ बाळा, मला उद्या जावंच लागेल. ऐकलंय मी सगळं. डॅडा, तू नाही म्हणू शकला असतास तिला की नाही यायला जमणार आहे. तुला नकार देता आलाय कुठे? पण तू नाही, मी राहीन माझी एकटी. तू जाऊन ये. मालक, तुमच्यासोबत मी आलो असतो तर. काय पवार, हा? थोडा लांबचा प्रवास आहे का? शिमल्याला नाही, मुंबईलाच चाललोय. अहो साहेब, पण डॅडा, ऐक, मी येते तुझ्याबरोबर. मला वाटेत ड्रॉप कर. तू येईपर्यंत संजनाकडे थांबते. बर आता मी इथे एकटी थांबून काय करू? बर. काय पवार काका, बरोबर ना? अहो नाही छोट्या मालकीन साहेब, मी तुम्हाला दुसऱ्या गाडीने सोडतो. तुम्ही यांना पुढे जाऊ द्या. अहो कशाला, आम्ही जाईन की डॅडा बरोबर. समीक्षा, तुम्ही कुठे जाताय का? का ग? अगं, ज्या बसने आम्ही कॉलेजला जातो ना, ती बस आज आलीच नाहीये. आणि कॉलेजमध्ये परीक्षा पण आहे. जायला तर हवं ना. हो ना, आणि लेट पण झाले. तर आम्हाला वाटेत सोडाल का? अगं विचारताय काय, बसा गाडीत. अहो मालकीन साहेब, ऐका ना, म्या सोडतो तुम्हाला, तुम्ही यांना पुढे जाऊ द्या. अहो नको काका, आम्ही जाऊ डॅडा बरोबर. चालेल ना डॅडा? या, व्हाय नॉट. चला बसा गाडीत, मी सोडतो तुम्हाला जाताना. पवार, घराकडे लक्ष द्या व्यवस्थित. वय वय मालक. माझा भाचा येतोय, त्याच्या काही मित्रांसोबत. हो. तो थोडे दिवस राहील आणि मग पुढे निघेल. बरं बरं मालक. ठीक आहे, घराकडे लक्ष द्या. चला. डॅडा जरा हळू. गाडीचे ब्रेक फेल झालेत. गाडी कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. मी घाबरलो होतो. काय करायचं काहीच सुचत नव्हतं. अगदी त्याच वेळेला तुमच्याकडे समोरून येताना दिसलं. हो यश, या अपघातात सगळे जागीच ठार झाले होते. डॅडा तर माझ्या समोरच गेला. आई नंतर एकांतात झुरणारा डॅडा दुसऱ्या लग्नानंतर सुद्धा खुश नव्हता. कारण मुळात मला आईची कमतरता भासू नये म्हणून केलेलं हे दुसरं लग्न मला मान्यच नव्हतं. एकांतात शांत बसून झुरायचा तो. त्याच्या एकांतपणाचा फायदा घेतला त्या बाईनं आणि अडकवलं त्याला स्वतःमध्ये. नाहीतर तो खरंच कुठल्याच इच्छा आकांक्षांमध्ये कधीच अडकणारा नव्हता. मरणाच्या दारात समोर माझा डॅडा, पाठी या 3 मुली आणि तुम्ही सगळे जागीच गेला होता. मी आणि पायल घायाळ अवस्थेत सगळं बघत होतो. I love you, Yash. I love you.
या जन्मात नाही शक्य झालं. पुढच्या जन्मात भेटशील ना? माझा तर विश्वासच बसत नाहीये बाई. लय मोठा गेम झाला यार. वाटलंच नव्हतं असं काही घडेल. आयुष्य संपलं यार. अरे पण आपल्याला मुक्ती कधी मिळणार? आपले अंत्यसंस्कार पार पडल्यावर. मॅडम, कशा संदर्भात लेटर आहे? माझं ट्रान्सफर लेटर आहे भोसले. माझी बदली केली आहे शिवापूर जिल्ह्यात. असो भोसले, हो मॅम. त्या कारखानिसांच्या मुलीच्या डेड बॉडीचं काय? सभागृहातच आहे. संपदा कारखान्याच्या काही इनकम्प्लीट फॉर्मॅलिटीजमुळे त्यांना देण्यात नाही आली. ओके. माझ्या ट्रान्सफरला अजून 12 तास बाकी आहेत. राणे, येस मॅडम. त्या दोघांचं अरेस्ट वॉरंट काढा. येस मॅडम. भालचंद्र कारखानीस, समीक्षा कारखानीस आणि त्या निष्पाप जीवांना न्याय मिळायलाच हवा. मॅडम, भालचंद्र कारखानीस असे अचानक आपल्या सर्वांना सोडून जाण्याची खंत आहेच. हा एवढा मोठा दुःखाचा भार सावरून संपदा कारखानिसांचा पुढचा स्टँड काय असेल? मदत, सेवा, जनतेची सेवा. जे आजवर भालचंद्र साहेबांनी केलं तोच वारसा मी पुढे चालवेन. आता हेच बघा ना, अपघातात गावातल्या 3 मुली मृत्यू पावल्या, पण केसची शहानिशा करण्याकरता त्या मुलींच्या डेड बॉडीज त्यांच्या पालकांनाच देण्यात येत नव्हत्या. पण त्यांच्या बॉडीज त्यांच्या पालकांना तुम्ही मिळवून दिल्यात. हो, ती बातमी मिळाली आम्हाला. पण गरजू जनतेसाठी असाच मदतीचा हात पुढे येत राहील का? हो, नक्कीच. भालचंद्र साहेबांनी आजवर केलं तेच मी सर्वांसाठी करेन. पण खंत एकाच गोष्टीची आहे. या अपघातात माझी मुलगी, भले ती माझ्या पोटचा गोळा नसला तरी तिचे अंत्यसंस्कार करणं माझी जबाबदारी आहे. तर माझी पोलिसांना एकच विनंती आहे, माझ्या मुलीची डेड बॉडी मला लवकरात लवकर द्यावी.
माझा कोणावरही संशय अगर तक्रार नाही. आता आपण बोलत होतो समाजसेविका संपदा भालचंद्र कारखानीसांची. मूल स्वतःचं नसलं म्हणून काय झालं, त्यांची मागणी साहजिकच आहे. आता पाहूयात आजवर जनतेसाठी झटणाऱ्या संपदा कारखानीसांची मागणी सरकार आणि पोलीस ऐकतायत. कॅमेरामॅन रोशन हुलेसह मी जयेश पवार, जनमत न्यूज, कसार. नमस्कार मालकीन साहेब. आत्तापर्यंत इन्स्पेक्टर सावंतच्या हातात ट्रान्सफर लेटर पोहोचलंच असेल. होय मॅडम. आता ती आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. नाही नाही नाही. हां. धन्यवाद. खेळ तसा कठीण होता, पण एका दगडात 2 पक्षी मारले आपण. होय होय. तसा समीक्षाला मारायचा प्लॅन नव्हता, पण एका डावात सगळं आटपलं, बरं झालं. पण ती बाकीची पाखरं उगाच उडाली नाही. बरोबर. पवार. होय मॅडम. समीक्षाच्या डेड बॉडीचा सोक्षमोक्ष लावा. होय मॅडम. नाहीतर भटकत बसेल इकडे तिकडे. पवार. हो मॅडम. घराची जडती नीट घेतलीयत ना? म्हणजे काय, समजा क्लीन आणि चकाचक आहे. या घ्या चाव्या. आजपासनं तुम्ही या घराच्या नवीन मालकीन साहेब. या. म्हणजे शेवटी समीक्षा बदला घेतेच. अर्थात समीक्षा बदला घेते. ओके. किंवा इन्स्पेक्टर सावंत संपदा कारखानीसला शिक्षा देते. ओके. किंवा अजून बऱ्याच पॉसिबिलिटीज आहेत. ते क्लायमॅक्स अजून फायनल करायचं आहे. सो ओके. काय झालं? कोण कोणाचा बदला घेत आहे? समीक्षा. काव्या. ओके. काव्या कारखानीस. काव्या सरपोतदार. ओके सर. काव्या सरपोतदार. डायरेक्टर साहेब, मुलगी आहे माझी. हां. हो. सध्या ॲक्टिंग आणि मॉडेलिंगमध्येही करिअर सुरू आहे. अरे वा. म्हणजे पप्पांचे पैसे वाचवणार तुम्ही. सर, आपलं बजेट कमी होतं आहे. काय म्हटलात तुम्ही? मी काहीच म्हणत नाही. ओके, तुम्ही बोला, मी जाते. हो. बाय. सर, कशी वाटली स्टोरी? म्हणजे करायला तर तुम्ही तयार आहातच ना? ऑफकोर्स. स्टोरी आवडली मला. पण कथेचं नाव आयटम? गुड क्वेश्चन. पण त्यामागे काही लॉजिक नाही आहे. हां, पण मराठी भाषेचं मॅजिक आहे. बर. म्हणजे आपल्या कथेतल्या 4 मित्रांच्या नावांची पहिली अक्षरं जर का जोडली तर आयटम तयार होतं. आक्या, यश, टोचन, मंग्या. आहे की नाही? जबरदस्त आयटम. नाही, सुपर भारी. मला सांगा, ही कथा तुम्हीच लिहिलीत ना? हो हो हो. सिद्धेश्वराची कृपा. हां, ते तर आहे. कशी सुचली तुम्हाला? ह्यांच्यामुळे. सर, एक सांगायचं होतं, पण प्लीज कोणाला सांगू नका. ही कथा वास्तविक घडली आहे. हे माझे थोरले बंधू हेड कॉन्स्टेबल शिवशंकर भोसले. ही केस ज्या टीमने हँडल केली ते त्या टीममध्ये होते, म्हणून मला माहिती आहे. सर, आपण भेटू आता लवकरच. येऊ मी? ठीक आहे.
चला शिवशंकर भाऊ, दादा, त्यांना खूप आवडली रे स्टोरी. अरे जबरदस्त आवडली. ये आता मला क्लायमॅक्स सांग पुढे काय घडतं. पळू नको, सांग मला क्लायमॅक्स सांग काय होतं पुढे. हो तुझ्यासाठी पण रोल असणार, ये सांगतो तुला. हा तर क्लायमॅक्समध्ये